Hello friends. So we are starting with standard 11th physics syllabus. One of the very beautiful subject. 11वी-12वी मध्ये आपण खूप एन्जॉय करणार आहोत हा सब्जेक्ट शिकणं. बऱ्याच वेळेस फिजिक्सची सुरुवात व्हॉट इज फिजिक्स, फिजिकल वर्ल्ड अशा चॅप्टरपासून केली जाते. तो चॅप्टर पण आपण बघणार आहोत. फिजिकल वर्ल्ड, व्हॉट इज फिजिक्स या सगळ्याबद्दल डिस्कशन होणार आहे. पण थोडंसं फिजिक्समध्ये आत शिरल्यावरती ते डिस्कशन करायला मजा येईल. सो आय एम स्टार्टिंग विथ युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, चॅप्टर 1 ऑफ स्टँडर्ड 11th फिजिक्स सिलेबस, युनिट्स अँड मेजरमेंट्स. का बरं आपण या चॅप्टरने सुरुवात करतो आहोत, और वाय दिस चॅप्टर इज इम्पॉर्टंट. फिजिक्सचा अभ्यास करताना या चॅप्टरचं महत्त्व काय. सी, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स, किंवा फिजिक्सला सायन्स ऑफ मेजरमेंट असंही म्हटलं जातं. याचं कारण असं आहे, फिजिक्समध्ये कुठलाही लॉ, कुठलाही रूल, कुठलाही फॉर्म्युला हा दोन किंवा अधिक फिजिकल क्वांटिटीमधलं काहीतरी मॅथमॅटिकल रिलेशनशिप असतं. फॉर एक्झाम्पल, फिजिक्समधला एखादा तुम्हाला माहिती असलेला लॉ सांगा बरं. तुम्हाला ओहम्स लॉ माहिती आहे. 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ओहम्स लॉ डिस्कस केला होता. काय होता ओहम्स लॉ? कुठल्याही कंडक्टरच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स आणि कंडक्टरमधनं जाणारा करंट यांचा रेशो कॉन्स्टंट असतो, आणि तो कॉन्स्टंट म्हणजे आपण म्हणतो रेझिस्टन्स. ओके, दिस वॉज ओहम्स लॉ. Ohm's law is a quantitative relationship between three physical quantities: resistance of a conductor, potential difference आणि current through the conductor. किंवा न्यूटन सेकंड लॉ तुम्हाला आठवत असेल, असा लिहिला जातो. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. एम मास असणाऱ्या बॉडीमध्ये जर ए इतका ॲक्सिलरेशन प्रोड्यूस करायचं असेल तर किती फोर्स लागतो? तर फोर्स लागतो एफ इक्वल टू एम ए. हे सुद्धा एक क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे फोर्स, मास आणि ॲक्सिलरेशनमध्ये. सो एनी लॉ, रूल in physics is basically quantitative relationship between two or more physical quantities. फिजिक्स मधला कुठलाही नियम दोन किंवा अधिक क्वांटिटी मधलं काहीतरी क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप असतं. आता सपोज एखाद्याला हा ओहम्स लॉ व्हेरीफाय करायचा आहे. हा ओहम्स लॉ व्हेरीफाय करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? एक्सपेरिमेंट करावं लागेल. त्याला एखादा कंडक्टर घ्यायला लागेल. त्या कंडक्टरच्या अक्रॉस वेगवेगळ्या बॅटरीज कनेक्ट कराव्या लागतील, ज्यांचे व्होल्टेज असतील V1, V2, V3. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस इथं असणाऱ्या रेझिस्टन्समधनं, वायरमधनं जाणारा करंट मेजर करावा लागेल. ओके, V1, V2, V3 रेझिस्टन्स असताना जाणारा जो करंट आहे तो मोजावा लागेल. I1, I2, I3. बरोबर. इथे बॅटरी बदलली, व्होल्टेज बदललं की करंटसुद्धा बदलेल. बरोबर आहे. सो व्होल्टेज मोजावं लागेल. व्होल्टेज मोजण्यासाठी काय वापरतात रे? व्हॉट वी यूज टू मेजर व्होल्टेज? व्होल्ट मीटर वापरतात. आणि करंट मोजण्यासाठी इथे काय वापरलं असेल? ॲमीटर वापरलेला असेल. करेक्ट. सो वी विल यूज ॲमीटर ॲज वेल ॲज व्होल्ट मीटर टू मेजर व्होल्टेज, ॲमीटर टू मेजर करंट. म्हणजे ओहम्स लॉ व्हेरीफाय करायचा असेल तर एक्सपेरिमेंट करावं लागेल. त्या एक्सपेरिमेंटमध्ये एखाद्या वायरमधनं वेगवेगळे व्होल्टेज लावल्यावरती काय वेगवेगळे करंट फ्लो होतात ते मेजर करावं लागेल. आणि प्रत्येक वेळेस आपण जर रेशो फाइंड आउट केला, V1 बाय I1, V2 बाय I2, V3 बाय I3, दिस रेशो विल कम कॉन्स्टंट, ज्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणू? रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. म्हणजे ओहम्स लॉ व्हेरीफाय करताना जो एक्सपेरिमेंट करायला लागला, त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला करंट, व्होल्टेज मेजर करायला लागले. करंट, व्होल्टेज मेजर केल्यानंतर आपल्याला ओहम्स लॉ व्हेरीफाय करता आला. फिजिक्समधला कुठलाही लॉ ज्यावेळेस तयार केला असेल, म्हणजे ओहमनं ज्यावेळेस हा लॉ तयार केला असेल, त्याला असं बसल्या बसल्या सुचलं असेल का? अरे हां, व्होल्टेज आणि करंट हा एकमेकांशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. नाही.
त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट केले असतील त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने अनेक वेळेस या वायरमधनं वेगवेगळं व्होल्टेज अप्लाय केल्यावरती किती करंट जातोय मोजलं असेल. प्रत्येक वेळेस त्याच्या लक्षात आलं असेल की व्होल्टेज अपॉन करंट हा रेशो कॉन्स्टंट. सो एखादा लॉ तयार करताना, तो व्हेरीफाय करताना फिजिक्समध्ये कंपल्सरी आपल्याला कुठली गोष्ट करायला लागते तर मेजरमेंट्स. मेजरमेंट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फिजिक्स बिकॉज एनी लॉ इन फिजिक्स इज बेसिकली अ क्वांटिटेटिव्ह लॉ. ओके, फिजिक्समध्ये असा लॉ नसतो कधीच की व्होल्टेज वाढलं की करंट वाढतो, असं बोलतो का आपण फिजिक्समध्ये? नाही, दिस इज नॉट अ फिजिकल लॉ. ओके, फिजिक्समध्ये असं नाही म्हणत आपण व्होल्टेज वाढला की करंट वाढतो, व्होल्टेज कमी झालं की करंट. ते होतंच, व्होल्टेज वाढला की करंट वाढतंच, पण आपण अशा भाषेत लॉ नाही सांगत, जनरल स्टेटमेंट करत नाही. आपण क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट करतो की बेटा व्होल्टेज डबल झालं तर करंट पण डबल होतं. व्होल्टेज अपॉन करंट हा रेशो कॉन्स्टंट असतो. काहीतरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण देतो. तो लॉ व्हेरीफाय करण्यासाठी जेव्हा एक्सपेरिमेंट करतो त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला मेजरमेंट्स करायला लागतात. बरोबर आहे. थोडक्यात फिजिक्सला मेजरमेंटचं सायन्स म्हटलं जातं. वी ऑफन कॉल फिजिक्स ॲज सायन्स ऑफ मेजरमेंट. सो फिजिक्समध्ये मेजरमेंट्स खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात. बरोबर आहे. ही गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झाली की फिजिक्स म्हटलं की त्यामध्ये मेजरमेंट आल्या. आता आपल्याला मेजरमेंट करायचे असतील तर सगळ्यात पहिली प्री रिक्विजिट काय? सपोज मला विचारलं की इमॅजिन करा माझ्यासमोर स्टुडंट्स आत्ता लेक्चर ऐकतायत, बसलेले आहेत आणि मला स्टुडंट काउंट करायचे. ओके, किंवा या क्लासरूम आहे इथे आणि इथे बेंचेस ठेवलेले आहेत, मला बेंचेस काउंट करायचे. ओके, आय विल स्टार्ट काउंटिंग 1 2 3 4 5. स्टुडंट काउंट करायचे. आय विल स्टार्ट काउंटिंग 1 2 3 4 5 20 30 40 वॉट एव्हर. करेक्ट. परंतु एखादी फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस आपण मेजर करतो त्यावेळेस नेमकं काय करतो? फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू मेजर द लेंथ ऑफ दिस सेगमेंट. ए बी या लाईन सेगमेंटची लेंथ मला मेजर करायची. सो तुम्ही काय कराल? तुम्ही एक मीटर स्केल घेऊन याल. मीटर स्केलचा 0 बरोबर या ए पॉईंटला अलाइन कराल. ओके, आणि बी पॉईंट कुठे आहे ओके ते बघाल. मीटर स्केलवरती सेंटीमीटर मिलीमीटरच्या लाईन्स असतील, मार्किंग असतील, आणि तुम्ही सांगाल काहीतरी की मेजरमेंट ऑफ दिस लाईन सेगमेंट इज 7.5 सेंटीमीटर. ओके, और मेजरमेंट ऑफ लाईन सेगमेंट इज 10 सेंटीमीटर. जे काय लेंथ येईल ती. फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटमध्ये कायम दोन गोष्टी असतात. एक असते काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि एक असते युनिट. हे जे सेंटीमीटर तुम्ही इथे वापरले हे सेंटीमीटर काय आहे? युनिट आहे. तुम्हाला एखादं मास मोजायचं असेल, ओके, घरातल्या डब्यामध्ये किती साखर आहे त्या साखरेचं मास मोजायचं असेल, मास मोजल्यावर तुम्ही काहीतरी सांगता, किंवा साखर विकत घ्यायला गेल्यावर तुम्ही मागता दुकानदाराला 2 किलोग्रॅम साखर द्या. When I measure mass, 2 is a numerical value, this kilogram is a unit. कुठल्याही मेजरमेंटमध्ये फिजिकल क्वांटिटीच्या एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपल्याला काहीतरी युनिट फिक्स करायला लागतं. बरोबर आहे. आणि मेजरमेंट ऑलवेज हॅज 2 पार्ट्स, अ न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड अ युनिट. युनिट म्हणजे काय रे? व्हॉट इज युनिट? काय असतं युनिट? तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती हे आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तुमच्या मीटर स्केलवरती. बरोबर आहे. तुम्हाला 1 सेंटीमीटर एक्झॅक्टली मोजता येतं. हे कुठल्याही मीटर स्केल, जगामध्ये कुठली मीटर स्केल तुम्ही घेतली तर 1 सेंटीमीटरची लेंथ तेवढीच भरणार. बरोबर आहे. म्हणजे स्केल प्रॉपरली बनवलेली असेल तर. फॉल्टी स्केल असू शकतात, पण 1 सेंटीमीटर कशाला म्हणायचं हे आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे. 1 किलोग्रॅम कशाला म्हणायचं हे आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे. सो व्हेन आय से अ मास ऑफ शुगर इज 2 किलोग्रॅम, मला म्हणायचं असं असतं की मला माहिती आहे 1 किलोग्रॅम किती आहे, त्याच्या डबल मास असणारी शुगर मला पाहिजे. व्हेन आय से
माय मास इज 60 किलोग्रॅम. ओके, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो माझं वजन 60 किलोग्रॅम आहे, 50 किलोग्रॅम आहे. ओके, म्हणताना आपण वजन म्हणतो, पण ते ॲक्च्युली काय असतं, मास असतं, वेट नसतं, मास मोजतो आपण. काय मोजतो? मास. सो व्हेन आय से माय मास इज 60 किलोग्रॅम, मला म्हणायचं असं असतं की 1 किलोग्रॅम म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. हे एक स्टँडर्ड आहे, करेक्ट. 1 किलोग्रॅम मास इज अ स्टँडर्ड मास आणि 60 किलोग्रॅम माझं मास आहे, म्हणजे माझं मास त्या 1 किलोग्रॅम स्टँडर्डच्या किती टाइम्स आहे? 60 टाइम्स. ॲग्री? झेपतंय सगळ्यांना? आणि हे जे स्टँडर्ड आपण फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी यूज करतो, वेल डिफाईन स्टँडर्ड, त्या स्टँडर्डला म्हणतात युनिट. काय म्हणतात त्या स्टँडर्डला? युनिट. ठीक आहे. सो युनिटची डेफिनेशन काय? मग कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट इज युनिट, तर याचं डेफिनेशन अशी होते, अ रेफरन्स स्टँडर्ड used for measurement of physical quantity is called as unit. What is unit? A reference standard. बरोबर आहे. मास मोजण्यासाठी मी किलोग्रॅम, ओके, एक स्टँडर्ड आहे, 1 किलोग्रॅम म्हणजे किती, हा रेफरन्स स्टँडर्ड वापरतो. सो किलोग्रॅम इज अ युनिट. लेंथ मोजण्यासाठी मी मीटर, सेंटीमीटर, इंच, फूट, ओके, हे असे वेगवेगळे रेफरन्स स्टँडर्ड वापरतो. ते सगळे लेंथचे काय झाले? युनिट. So reference standard used for measurement of physical quantity is called as unit of that quantity. बरं, मगापासून मी फिजिकल क्वांटिटी हा शब्द वापरतोय. बेटा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी म्हणजे बेसिकली फिजिक्स शिकत असताना ज्या कुठल्या गोष्टी आपल्याला मोजायला लागणार आहेत. काय काय मोजायला लागणार आहे आपल्याला फिजिक्स शिकत असताना? व्हॉट आर द थिंग्स दॅट वी आर गोइंग टू मेजर? व्हॉट आर द क्वांटिटीज दॅट वी आर गोइंग टू मेजर? लेंथ, मास, टाइम, फोर्स, एनर्जी, टेम्परेचर, करंट, रेझिस्टन्स, पॉवर, या सगळ्या फिजिक्समधल्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत आणि त्यांना मी काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटीज. रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ दिस फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज युनिट्स. एका क्वांटिटीला अनेक वेगवेगळे युनिट्स असू शकतात. ओके, काही युनिटच्या सिस्टीम्स आत्तापर्यंत खूप पॉप्युलर होत्या. CGS सिस्टीम, कदाचित नाव ऐकलं असेल तुम्ही. लेंथ सेंटीमीटरमध्ये मोजायचे, मास ग्रॅममध्ये आणि टाईम सेकंडमध्ये. व्हॉट वी कॉल दिस? वी कॉल दिस CGS सिस्टीम. सिमिलरली MKS सिस्टीम, व्हेरी पॉप्युलर. मास मीटरमध्ये, सॉरी, लेंथ मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये आणि टाईम सेकंडमध्ये. ओके, ब्रिटिश सिस्टीम खूप फेमस होती, FPS. लेंथ फीटमध्ये, मास पाऊंडमध्ये आणि टाईम सेकंडमध्ये. ओके, पूर्वी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम वापरायला जायच्या. ब्रिटनमध्ये ही FPS सिस्टीम खूप फेमस होती. सो अजूनही आपल्याकडे लहान मूल जन्माला आलं की त्याचं वजन पाऊंडमध्ये, मास पाऊंडमध्ये सांगायची पद्धत आहे, बरोबर आहे. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम असण्यामुळे अनेक गोष्टींमध्ये अडचणी यायच्या. उदाहरणार्थ ट्रेडिंगमध्ये. ओके, सपोज इमॅजिन करा की अमेरिकेमध्ये मास किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि ब्रिटनमध्ये मास पाऊंडमध्ये मोजलं जातं. सो जेव्हा कधी एखादा ब्रिटनमधला व्यक्ती अमेरिकेच्या माणसाबरोबर कशाचा तरी व्यापार करेल, ओके, स्टील त्याला ब्रिटनमधनं अमेरिकेत पाठवायचे, ओके, तर प्रत्येक वेळेस मग यांना काय करावं लागेल? युनिटचं इंटर कन्व्हर्जन करावं लागेल, करेक्ट. सो युनिटच्या वेगवेगळ्या सिस्टीम वेगवेगळ्या देशात असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. नुसतं ट्रेडिंगमध्येच अडचणी यायच्या असं नाही, सायंटिफिक इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करणं. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये MKS सिस्टीममध्ये G विल बी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, परंतु ब्रिटनमध्ये FPS सिस्टीममध्ये फीट पाऊंड सेकंद या सिस्टीममध्ये Gची व्हॅल्यू मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये न मोजता फीट पर सेकंड स्क्वेअरमध्ये मोजायला लागेल. सो प्रत्येक वेळेस मग ते युनिटचं इंटर कन्व्हर्जन त्यांना करायला लागेल. सो एखादा एक्सपेरिमेंट अमेरिकेत झाला आणि तो ब्रिटनच्या माणसाला समजून घ्यायचा असेल तर त्याला मग प्रत्येक वेळेस अननेसेसरी ते युनिटचं इंटर कन्व्हर्जन करत बसावं लागेल.
बरं, सायंटिस्ट वगैरे लोकांना निदाने युनिटचं इंटर कन्व्हर्जन जमेल तरी, परंतु कॉमन मॅनला, लेमॅनला बऱ्याचदा हे अशा प्रकारचे इंटर कन्व्हर्जन्स करताना अडचण येते. म्हणून 1971मध्ये असं ठरवण्यात आलं की आपण जगभरामध्ये युनिटची एक इंटरनॅशनल सिस्टीम वापरूयात. ओके, आणि त्या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्सला आता आपण म्हणतो SI सिस्टीम. ओके, आता आपण सगळीकडे फिजिक्समध्ये शिकताना कुठली सिस्टीम वापरणार आहोत? युनिटची SI सिस्टीम वापरणार आहोत. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये सगळीकडे SI सिस्टीमचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तुम्ही म्हणाल मग इंटरनॅशनल सिस्टीम IS म्हणायचं, SI का? तर ते जी कॉन्फरन्स झाली होती या संदर्भातली ती पॅरिसला झाली होती आणि मग त्या फ्रेंच लँग्वेजमध्ये सिस्टिमी इंटरनॅशनली डी युनिट्स असं त्याला म्हणतात. मला फ्रेंच वगैरे येत नाही, तेवढंच येतं. सिस्टीम इंटरनॅशनली डी युनिट्स. ओके, आणि मग ते सिस्टिमी इंटरनॅशनलीचा ॲब्रिवेशन ज्यावेळेस केलं, शॉर्ट फॉर्म ज्यावेळेस केला, त्यावेळेस तो काय झाला? SI सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, सो आता आपण 11वी-12वीमध्ये रादर पुढे इंजिनिअरिंग मेडिकलला जाऊ, इतर कुठे जाऊ, त्यावेळेस कुठली सिस्टीम वापरणार आहोत? युनिट्सची SI सिस्टीम. ही इंटरनॅशनल सिस्टीम आहे, जगभर ही सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे आणि सायंटिफिक कम्युनिकेशन किंवा इतर सगळे ट्रेडिंग वगैरे सुद्धा सध्या आता कुठल्या सिस्टीममधनं फॉलो केले जातात? तर SI सिस्टीममधनं फॉलो केले जातात. ओके, आता SI सिस्टीम आपण फॉलो करतो. पहिली गोष्ट ही SI सिस्टीम आहे काय? ओके, इथून खरं म्हणजे आपला चॅप्टर आता सुरू होतो. याच्या पूर्वीच्या ज्या गोष्टी मी बोललो कदाचित त्या ऑलरेडी तुम्हाला माहिती असतील किंवा थोड्याफार फरकानं लहान वर्गांमध्ये त्या ऑलरेडी डिस्कस झालेल्या असतील. SI सिस्टीम म्हणजे काय? व्हॉट इज SI सिस्टीम? आपल्याला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट ठरवायची म्हणजे काय करायचं? तर आपल्याला जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत तेवढ्यांसाठी एक स्टँडर्ड युनिट ठरवायचं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ लेंथ आहे, या फिजिकल क्वांटिटीचा SI सिस्टीमनं युनिट ठरवलं मीटर. बरोबर आहे? म्हणजे नाव दिलं का, फक्त बारसं केलं का, चला आजपासनं लेंथचं युनिट मीटर? नाही, 1 मीटर कशाला म्हणायचं हे पण त्यांना ठरवावं लागलं असेल. ओके, 1 मीटरची प्रिसाईज डेफिनेशन काय हे त्या ठिकाणी ठरवण्यात गेलं आणि आता इथून पुढं लेंथसाठी आपण कुठलं युनिट वापरणार? मीटर. 1 मीटर कशाला म्हणायचं वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे ठरवल्या गेल्या. बरं, आता प्रश्न असा आहे की किती फिजिकल क्वांटिटीज आहेत? हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज आर देअर? तुम्हाला काय वाटतं फिजिक्समध्ये किती फिजिकल क्वांटिटीज असतील? मग अशी मी काही नावं घेतली, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, बरोबर आहे, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज, बरोबर आहे. अशा किती असतील? किती? हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज? माय डिअर फ्रेंड्स, किती फिजिकल क्वांटिटीज आहेत याला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही, या क्वेश्चनलाच अर्थ नाही. कारण दररोज नवीन नवीन आपण डेव्हलपमेंट करत असतो फिजिक्समध्ये, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि मग ते करत असताना नवीन नवीन फिजिकल क्वांटिटीज आपल्यासमोर येत राहतील. ओके, सो कुठल्याही 2 क्वांटिटीजची मिळून एक तिसरी नवीन क्वांटिटी बनते. उदाहरणार्थ तुम्ही हे ऐकलं असेल, फोर्स अपॉन एरिया, नवीन क्वांटिटी मिळाली, प्रेशर, बरोबर आहे. सो किती फिजिकल क्वांटिटी आहेत या प्रश्नाला तसा काही अर्थ नाही. आपण असं म्हणू शकतो की चला इन्फिनाइट फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग 1971ला जेव्हाच आपण SI सिस्टीम फॉलो करायची ठरवली, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स आपण ठरवले का? कारण इन्फिनाइट फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, मग या एवढ्या इन्फिनाइट फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स ठरवले गेले का? तर याचं उत्तर नाही असं आहे. Try to understand physical quantities are of 2 types. One is fundamental quantities, other is derived quantities. काय प्रकार असतो? फंडामेंटल म्हणजे काय आणि डिराइव्ड म्हणजे काय? बेटा तुम्हाला मगाशी मी या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायला सांगितली होती, बरोबर आहे, आणि तुम्ही मीटर स्केल घेतली, या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट केली, उत्तर काढलं 7.5 सेंटीमीटर, बरोबर आहे. सपोज तुमच्या समोर जो हा बोर्ड आहे, तुम्हाला विचारलं या बोर्डची लेंथ काय? तुम्ही परत एकदा मोठा टेप घेणार, लावणार,
आणि पटकन बोर्डची लेंथ मेजर करणार, से 7 फीट. ओके, सेंटीमीटर पण युनिट आहे, फीट पण युनिट आहे. ठीक आहे, अजून आपण SI सिस्टीममध्ये गेलो नाही. आता आपण एवढं बोलतोय की दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज असतात, फंडामेंटल आणि डिराइव्ह. मी तुम्हाला या बोर्डची लेंथ मोजायला सांगितली, तुम्ही मोजली 7 फीट. मी तुम्हाला या बोर्डची हाईट मोजायला सांगितली, तुम्ही मोजली 4 फीट. आता मी तुम्हाला विचारलं या बोर्डचा एरिया काय, व्हॉट इज एरिया ऑफ द बोर्ड, काय कराल रे तुम्ही? तुम्हाला दिसतंय बोर्ड रेक्टँग्युलर आहे, त्यामुळे तुम्ही एरिया मेजर करणार बोर्डचा, लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू हाईट, वन ऑफ द सेम थिंग. आणि तुम्ही पटकन सांगणार 7 इंटू 4 28 फीट स्क्वेअर. ॲग्री? ऑब्झर्व करा, लेंथचं युनिट फीट होतं, ब्रेथ किंवा हाईट ही सुद्धा एका प्रकारची लेंथ आहे, तिचं युनिट फीट होतं. एकदा लेंथ आणि ब्रेडचे युनिट ठरल्यावरती एरियाचं युनिट आपोआप ठरलं, फीट स्क्वेअर. नवीन युनिटची गरज पडली का? नाही. लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी होती, ती काढायला आपण डायरेक्ट मेजरमेंट केले, कॅल्क्युलेशन करावं लागलं नाही. डिराइव्ड क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला आपल्याला एक किंवा अधिक फंडामेंटल क्वांटिटीजचे काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायला लागतात. उदाहरणार्थ एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. एरिया आपण डायरेक्ट मेजर नाही केला, लेंथ काढली, ब्रेड्थ काढली, कॅल्क्युलेशन केलं, एरिया काढला. एकदा लेंथचं युनिट ठरलं की एरियाचं युनिट आपोआप ठरतं. एकदा फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स ठरले की डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स आपोआप ठरतात. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या इतर कुठल्या क्वांटिटीजवर मेजरमेंटसाठी डिपेंड नाही आहेत. बरोबर आहे? तुम्ही बाजारात गेला, शुगर मोजायची असेल, 2 किलोग्रॅम शुगर द्या, तुम्ही मोजतात, इतर कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड नाही. बरोबर आहे? तुम्ही कार चालू केलीत, 5 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, 50 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, करेक्ट? टाइम लावला 2 तास, करेक्ट? किती लेंथ ट्रॅव्हल केली? 50 किलोमीटर. किती टाइममध्ये? 2 आवर्स. तुम्हाला विचारलं स्पीड किती होता, ॲव्हरेज स्पीड किती, पटकन काढणार तुम्ही, डिस्टन्स अपॉन टाइम. बघा, डिस्टन्स किंवा लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, टाइम ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. ॲव्हरेज स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम 50/2 काय आलं असतं? 25 किलोमीटर पर आवर. स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागले, डिस्टन्स अपॉन टाइम करावं लागलं, करेक्ट? लेंथ वॉज फंडामेंटल, टाइम वॉज फंडामेंटल. एकदा फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स ठरवले की वेलॉसिटीचे, स्पीडचे युनिट्स आपोआप ठरतात. फिजिक्समध्ये 2 प्रकारच्या क्वांटिटीज आहेत ज्या डायरेक्टली मेजर होतात, ज्या इतर कशावर मेजरमेंटसाठी डिपेंड नाही आहेत, त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. काय म्हणतात त्यांना? फंडामेंटल क्वांटिटीज. आणि ज्या क्वांटिटीज एक किंवा अधिक फंडामेंटल क्वांटिटीजवर मेजरमेंटसाठी डिपेंड आहेत त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटीज. काय म्हणतात? डिराइव्ड क्वांटिटीज. आत्ताच आपण बघितलं की फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स आपल्याला ठरवायला लागतात. एकदा का फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट्स ठरवले की डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स आपोआप ठरतात. ठीक आहे? मग कुठले क्वांटिटीज आहेत ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत? ओके, SI सिस्टीम ज्यावेळेस 1971ला आपण ॲडॉप्ट केली, तर SI सिस्टीमनं पहिलं काम केलं ते म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आयडेंटिफाय केल्या. काय केलं बेटा? SI सिस्टीम आयडेंटिफाईड फंडामेंटल क्वांटिटीज इन फिजिक्स. मग किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये? SI सिस्टीम आयडेंटिफाईड 7 फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, ही जितक्या कमीत कमी असू शकतील तितकं चांगलं होतं. ओके, SI सिस्टीम आयडेंटिफाईड हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आर आयडेंटिफाईड बाय SI सिस्टीम. सो SI सिस्टीमला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स तयार करण्यासाठी किती फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स ठरवायला लागणार होते? किती युनिटची डेफिनेशन करायला लागणार होती? 7. फंडामेंटल क्वांटिटीजच्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स असं म्हणतात. काय म्हणतात?
fundamental units. So only 7 fundamental units were decided by SI system. I repeat, only 7 fundamental units were decided by SI system. बाकीचे सगळे युनिट्स या 7 फंडामेंटल युनिट्सवरनच डिराईव्ह झालेले आहेत. सो आपल्याला फिजिक्समध्ये युनिट द्यायचं हे जे काहीतरी मोठं काम वाटतं काय, लक्षात घ्या, खरे बेसिक फंडामेंटल फक्त किती युनिट्स आहेत? 7 युनिट्स आहेत. आणि इतर सगळे युनिट्स त्या 7 फंडामेंटल युनिट्सचे बनलेले आहेत. बरं, मग आता अर्थातच ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आयडेंटिफाय केल्या SI सिस्टीमनं त्या कुठल्या होत्या? ओके, त्यांचे युनिट्स काय ठरवले, त्या युनिटचे सिम्बॉल काय हे आपण बघणार आहोत. सो आय विल मेक अ टेबल हिअर. फंडामेंटल क्वांटिटीज इन SI system. क्वांटिटी, युनिट अँड सिम्बॉल. ठीक आहे बेटा, पहिली क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी लेंथ. व्हॉट इज फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी? लेंथ. युनिट इज मीटर इन SI system. कुठलं युनिट आहे? मीटर. अँड सिम्बॉल इज स्मॉल m. ऑब्झर्व करा, मी ज्यावेळेस मीटर लिहितो त्यावेळेस कॅपिटल M नाही वापरत, स्मॉल m वापरतो. युनिट लिहिताना कधी कॅपिटल लेटरनं सुरुवात करत नाहीत. इथे सिम्बॉल लिहिताना सुद्धा मीटरचा सिम्बॉल स्मॉल m आहे. मास, सेकंड फंडामेंटल क्वांटिटी, युनिट इज किलोग्राम, symbol is kg. Time, unit is second, symbol is small l. Temperature, unit is Kelvin. केल्विन हे सायंटिस्टचं नाव आहे, तरीसुद्धा युनिट लिहिताना मी स्मॉल के न सुरुवात केली, बरोबर आहे. केल्विन कॅपिटल के न सुरुवात केला तर तो पर्सन केल्विन झाला, आणि स्मॉल के न सुरुवात केला तर ते युनिट केल्विन झालं. सिम्बॉल कॅपिटल के. हां, SI सिस्टीममध्ये जर सायंटिस्टचं नाव युनिटला दिलेलं असेल तर सिम्बॉल हा कॅपिटल लेटर असतो. म्हणजे बघा, मीटरचा सिम्बॉल स्मॉल m आहे, कारण मीटर काय सायंटिस्टचं नेम नाही आहे, परंतु केल्विनचा सिम्बॉल मात्र काय? कॅपिटल के. इथे लिहितो आता. इलेक्ट्रिक करंट, युनिट इज एम्पियर, सिम्बॉल कॅपिटल ए. ओके. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, हे 5 तुम्हाला बऱ्यापैकी परिचयाचे आहेत. 6वं जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहात, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, ही नवीन क्वांटिटी तुमच्यासाठी, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता. ओके, 11वी-12वीत फारशी आपल्यासमोर ही क्वांटिटी येणार नाही आहे, पण प्रकाशाची तीव्रता म्हणजे एखाद्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी किती. तुम्ही क्रिकेट मॅचमध्ये कधी कधी बघितलं असेल की अंधार पडायला लागला की ते अंपायर लोक काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट घेऊन येतात, आणि ते काय मोजतात? ते इन्स्ट्रुमेंट काय मोजतं? ते इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणची प्रकाशाची तीव्रता मोजतं, ल्युमिनस इंटेन्सिटी. या ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी. व्हॉट इज युनिट? कॅन्डेला. आणि सिम्बॉल आहे CD. आणि शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ही क्वांटिटी तुम्हाला फिजिक्सपेक्षा केमिस्ट्रीत जास्त लागेल. याचं युनिट आहे मोल, सिम्बॉल MOL. याच्याबद्दल एक प्रॉपर चॅप्टर आहे तुमच्या केमिस्ट्रीमध्ये. आता मॅडम जो केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर सुरू करतील, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्यामध्ये याबद्दल अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोलबद्दल खूप डिटेलमध्ये चर्चा होणार आहे. सो 6व्या आणि 7व्या नंबरच्या क्वांटिटीज लागणार आहेत आपल्याला, परंतु फार लागणार नाही आहेत. पहिल्या 5 मात्र आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागणार आहेत. सो बेटा, दीज आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज और 7 फंडामेंटल युनिट्स.
तुम्हाला विचारलं फिजिक्समध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आणि त्यांचे 7 फंडामेंटल युनिट्स कुठले, पटपट सांगता आलं पाहिजे. लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंड, टेम्परेचर केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. ठीक आहे. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज SI सिस्टीमने आयडेंटिफाय केल्या, त्यांचे 7 फंडामेंटल युनिट्स डिफाईन केले. परत एकदा युनिट्स डिफाईन केले म्हणजे नावं नाही दिली की चला आजपासनं मासचं युनिट किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम कशाला म्हणायचं हे सुद्धा डिफाईन केलं. अर्थात त्या डेफिनेशन मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही आहे, गरजही नाही 11वी 12वीत, यासाठी की त्या डेफिनेशन कळण्यासाठी बरंच फिजिक्स आपल्याला शिकावं लागतं. ओके, पण 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती मास हे स्टँडर्ड 1 किलोग्रॅमचं मास आत्ता तुम्ही जर नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी आपल्याकडे दिल्लीला आहे, पुण्यात कुठली आहे रे, पुण्यात कुठली आहे विसरलात, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुण्यात आहे, NCL, बरोबर ना. तसं नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी आपली दिल्लीला आहे. सो तिथे 1 मीटर लेंथ, बरोबर आहे, चा एक स्टँडर्ड रॉड ठेवलेला असेल. ओके, ज्याची लेंथ एक्झॅक्टली 1 मीटर आहे. तो अशा मेटलपासून बनलेला असतो की ज्याच्यामध्ये जरी टेम्परेचर बदललं तरी लेंथमध्ये बदल होणार नाही. ओके, ॲक्च्युली नॉर्मल रॉड्सला काय होतं की टेम्परेचर वाढलं की ते एक्सपांड होतात, मात्र तिथं जो स्टँडर्ड रॉड ठेवलेला आहे 1 मीटरचा, त्याच्यामध्ये लेंथ वाढली तरी टेम्परेचर वाढलं तरी लेंथमध्ये बदल होणार नाहीत. सिमिलरली मासचं, टाईमचं, प्रत्येकाचं 1 सेकंद म्हणजे काय हे डिफाईन करण्यात आलं, किंवा 1 मोल कशाला म्हणायचं हे डिफाईन करण्यात आलं, 1 ॲम्पियर कशाला म्हणायचं हे डिफाईन करण्यात आलं, वगैरे वगैरे. ओके, 1 ॲम्पियरची डेफिनेशन फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगतो, ही विसरलात तरी चालेल लगेच. कशाला म्हणायचं 1 ॲम्पियर करंट, तर 2 पॅरलल कंडक्टर्स एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती व्हॅक्यूममध्ये ठेवले. 2 पॅरलल कंडक्टर्स एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती व्हॅक्यूममध्ये ठेवले आणि दोघांमधनंही जाणारा करंट 1 ॲम्पियर असेल किंवा दोघांमधनंही सेम करंट जातो. जर ते दोघं एकमेकांवरती, हे शिकणार आहोत आपण की 2 कंडक्टरमधनं करंट जात असेल तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. जर त्या कंडक्टरवर ॲक्ट होणारा फोर्स पर युनिट लेंथ इतका असेल, 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर, 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर, लक्षात घ्या, न्यूटन पर मीटर. या कंडक्टरवरती किती फोर्स ॲक्ट होत असेल इतका पर मीटर, म्हणजे या कंडक्टरची 1 मीटर लेंथ घेतली तर त्या 1 मीटरवर इतका फोर्स ॲक्ट होत असेल, तर त्या दोन्ही कंडक्टरमधनं जो काही सेम करंट जात होता, ओके, तो असेल 1 ॲम्पियर. काय असेल तो? 1 ॲम्पियर. परत एकदा सांगतो, नीट समजून घ्या. 1 ॲम्पियर करंट म्हणजे काय? असा करंट जो 2 पॅरलल कंडक्टर की जे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवलेत जात असेल, तर तो त्या दोन्ही कंडक्टरच्या युनिट लेंथवरती इतका फोर्स एक्झर्ट करतो. ही 1 ॲम्पियर करंटची डेफिनेशन आहे. SI सिस्टीममध्ये 1 ॲम्पियर करंटची डेफिनेशन आहे. म्हणजे ही डेफिनेशन विसरलात तरी चालेल. सांगायचा उद्देश असा की SI सिस्टीमनं 7 फंडामेंटल क्वांटिटीज ठरवल्या, म्हणजे त्यांचे बारसं केलं, नाव ठरवलं असं नाही, तर 1 मीटर कशाला म्हणायचं, 1 किलोग्रॅम कशाला म्हणायचं, 1 ॲम्पियर कशाला म्हणायचं हेही ठरवलं. ओके, सो तुमच्या बोर्डची एक्झाममधलं पहिलं क्वेश्चन आपण आत्ता केलं. हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज आर देअर इन SI सिस्टीम? 7. विच आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन SI सिस्टीम? राईट देअर युनिट्स विथ सिम्बॉल. करता येईल सगळ्यांना? काय अडचण आहे यामध्ये? नाही. आता सगळे जे डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्या सगळ्यांचे युनिट्स या 7 फंडामेंटल युनिट्सवरनं आपल्याला काढता येतात. पुढे जाऊन या 7 फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये 2 सप्लिमेंटरी युनिट्स ॲड करण्यात आले. ओके, वी ॲडेड 2 सप्लिमेंटरी युनिट्स टू दिस 7 फंडामेंटल युनिट्स. कुठले? कोणते 2 सप्लिमेंटरी युनिट्स? पहिला आहे प्लेन अँगल ही फिजिकल क्वांटिटी, त्याचं युनिट रेडियन आणि सिम्बॉल रॅड.
दुसरी आहे सॉलिड अँगल ही फिजिकल क्वांटिटी, त्याचं युनिट्स टी रेडियन आणि सिम्बॉल आहे SR. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे दोन सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. यांना फंडामेंटल युनिट्स नाही म्हणत, यांना काय म्हणतात? सप्लिमेंटरी युनिट्स. का ते लक्षात येईल तुमच्या. पहिली गोष्ट प्लेन अँगल बघूयात. प्लेन अँगल काय तुम्हाला नवीन नाही, करेक्ट. आपण नॉर्मली हा अँगल कशात मोजतो? डिग्रीजमध्ये मोजतो. आता SI सिस्टीममध्ये अँगल रेडियनमध्ये मोजतात. मॅथ्समध्ये तुम्ही ऑलरेडी रेडियन वगैरे काय शिकायला सुरुवात केलेली आहे, तरीसुद्धा मी थोडक्यात सांगतो रेडियन म्हणजे काय. बघा हा अँगल आहे, ओके. याची मेजरमेंट मला रेडियनमध्ये पाहिजे. हा सेंटर घेतो मी O आणि एक सर्कल ड्रॉ करतो ज्याची रेडियस आहे R. या सर्कलची रेडियस किती आहे? R. या सर्कलची जी आर्क कट केली आहे, सपोज त्या आर्कची लेंथ आहे S आणि ही लेंथ किंवा रेडियस या सर्कलची OP, तर अँगल थीटा इज डिफाइंड बाय S अपॉन R. लेंथ ऑफ दिस आर्क डिवायडेड बाय रेडियस. लेंथ ऑफ द आर्क डिवायडेड बाय रेडियस. इज इट ओके? थीटा इज इक्वल टू S अपॉन R. आपण इथून पुढे फिजिक्समध्ये जेव्हा अँगल SI सिस्टीममध्ये मोजू तो कुठल्या युनिटमध्ये मोजणार? रेडियन. कुठलं युनिट असतं बेटा हे? रेडियन. येते लक्षात? थीटा इन रेडियन म्हणजे ही आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता याला युनिट का नाही म्हणत? याला युनिट यासाठी नाही म्हणत कारण आर्क लेंथ कशात मोजणार? मीटरमध्ये. रेडियस कशात मोजणार? मीटरमध्ये. सो मीटर मीटर कॅन्सल केल्यावरती हा जो रेडियन आहे हा प्युअर नंबर येणार. अरे हो की नाही? पण आपण अँगल बोलतोय, आपण नुसता 2 म्हटलं तर कळणार नाही. 2 रेडियन म्हटलं तर आपण अँगल विषयी बोलतोय हे कळेल. यासाठी लिहायची पद्धत आहे 2 रेडियन. पण खरं म्हणजे रेडियन मध्ये काय? मीटर डिवायडेड बाय मीटर, लेंथ अपॉन लेंथ. येते लक्षात? त्यामुळे याला 8व्या नंबरचं फंडामेंटल युनिट म्हणायचं नाही. याला काय म्हणायचं? सप्लिमेंटरी युनिट. काय म्हणायचं रेडियनला? सप्लिमेंटरी युनिट. या रेडियनवरती थोडंसं अजून डिटेलिंग करूयात. एक रेडियन अँगल किती असतो? बघा, एक रेडियन कशाला म्हणायचं? व्हॉट इज द अँगल? 1 रेडियन. हा अँगल 1 रेडियन कधी असेल? जर ही जी आर्क लेंथ आहे PQ ही सुद्धा रेडियस इतकी असेल. ओके, म्हणजे त्या अँगलची जी आर्क कट केली आहे त्या आर्क लेंथ किती आहे? R. रेडियस किती आहे? R. सो R अपॉन R विल बी 1 रेडियन. रेडियन आणि डिग्रीमध्ये काय रिलेशनशिप येतं? ही 1 रेडियन म्हणजे साधारणतः 57 डिग्री येते. रेडियनचं डिग्रीत कन्वर्जन जर केलं तुम्ही तर 1 रेडियन म्हणजे किती? 57 डिग्री. डेफिनेशन कशी होईल 1 रेडियनची? अशा अँगलला 1 रेडियन म्हणतात की जर त्या अँगलचा वर्टेक्स घेऊन मी सर्कल ड्रॉ केलं तर त्या सर्कलची जी आर्क तो अँगल कट करेल तिची लेंथ एक्झॅक्टली किती असेल? रेडियस इतकी. सो दिस 1 रेडियन इज R डिवायडेड बाय R. काय रिलेशनशिप आहे? 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्रीज. अजून पण बघा, सपोज मी 90 डिग्री अँगल काढला, राईट अँगल. मला सांगा रेडियनमध्ये किती येईल? ओके, मॅथ्समध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलायत. O सेंटर घेऊन जर मी सर्कल ड्रॉ केलं तर या सर्कलची जी आर्क कट झाली, रेडियस R आहे. मला सांगा बरं या आर्कची लेंथ काय असेल? टोटल सर्कलची लेंथ 2πr. हा 1/4 आहे. हो की नाही? सो आर्क लेंथ विल बी 2πr/4. एग्री? कॅपिटल R लिहिले म्हणून इथे पण. सो व्हॉट इज दिस अँगल थीटा? अँगल थीटा इज आर्क लेंथ 2πr/4 म्हणजे πr/2. सो आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. करेक्ट? सो बेटा हा RR विल गेट कॅन्सल. आय विल गेट π/2 रेडियन. थोडक्यात 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. ओके, 90 डिग्री म्हणजे किती रेडियन? π/2 रेडियन. सिमिलरली आपल्याला दाखवता येईल याच्या डबल
बरोबर आहे. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. ओके, या काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला मॅथ्स असेल तर व्हेरी गुड, तुम्हाला माहिती असेल. 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन. रेडियन पण लिहितात पायच्या डोक्यावर असं सर्क्युलर, या सिस्टीमला सर्क्युलर सिस्टीम म्हणतात. ओके, सो पायच्या डोक्यावर सी असं पण लिहिण्याची पद्धत आहे. 360 किती असेल मग? 2 पाय रेडियन. 90 डिग्री किती असेल? पाय रेडियन. 1 रेडियन म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली, नॉट एक्झॅक्टली. 90 डिग्री पाय बाय 2. 90 डिग्री इज पाय बाय 2 रेडियन, नॉट पाय. आणि 1 रेडियन इज ॲप्रॉक्सिमेटली, ओके, 60 डिग्रीपेक्षा कमी असतं, साधारणतः 57 डिग्री. 1 रेडियन म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किती डिग्री? 57 डिग्री. सो प्लेन अँगल ही कॉन्सेप्ट तुम्हाला नवीन नव्हती. ओके, प्लेन अँगल हा नॉर्मली एखादी आर्क जेव्हा एखाद्या पॉईंटला अँगल बनवते त्यावेळेस त्याला प्लेन अँगल असं म्हणतात. ओके, हा जो अँगल आहे हा प्लेन अँगल आहे आणि तो कसा काढतो आपण? लेंथ ऑफ द आर्क डिवायडेड बाय रेडियस. आता ही कॉन्सेप्ट नवीन आहे, सॉलिड अँगल. हा तुम्ही पहिल्यांदाच ऐकणार आहात. हा काय प्रकार आहे बघा. व्हॉट इज सॉलिड अँगल? कशाला म्हणायचं सॉलिड अँगल? आईस्क्रीमचा कोन बघितलाय तुम्ही? ओके, त्याच्यामध्ये जो अँगल झालेला असतो ना तो सॉलिड अँगल असतो. 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये प्लेन अँगल असतो. 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये सॉलिड अँगल असतो. टरबूज विकत घ्यायला गेला तर तो टरबूजवाला बरोबर त्या टरबूजावर एक चौकोन ड्रॉ करतो, तिथून बरोबर कापतो, तो टरबूज काढून दाखवतो, बरोबर आहे. तर ते काढल्यावरती आतमध्ये जो तो अँगल तयार होतो तो काय आहे? तो बेसिकली सॉलिड अँगल आहे. किंवा तुमच्या घरामध्ये एखादा कोपरा तुम्ही बघितला तर तिथं जो 3 भिंती एकत्र येतात, अँगल तयार झालेला असतो, तो सॉलिड अँगल आहे. ओके, सॉलिड अँगल म्हणजे काय? हा प्लेन अँगल जेव्हा एखादी आर्क एखाद्या पॉईंटला आपण जॉईन करतो. ओके, सॉलिड अँगल म्हणजे काय? सपोज एखादा एरिया आहे ए बी सी आणि डी, बरोबर आहे. हा एरिया जर मी एखाद्या पॉइंटला जॉईन केला, या एरियावरचे सगळे पॉइंट्स, ओके, मी एका पॉइंटला, जसं आईस्क्रीम कोनमध्ये असतं, ओके, आईस्क्रीम कोनमध्ये असं काहीतरी असतं, बरोबर आहे. तर हा जो अँगल तयार होतो याला म्हणतात सॉलिड अँगल. काय म्हणतात बेटा याला? वी कॉल दिस ॲज सॉलिड अँगल. काय म्हणायचं याला आपण? सॉलिड अँगल. ओके, हा आत्ता लगेच आपल्याला कशामध्ये फारसा लागणार नाही आहे, त्यामुळं आत्ता आपण लगेच सॉलिड अँगलबद्दल फारशी डिटेलमध्ये चर्चा करणार नाही आहोत. पण हा जो सॉलिड अँगल आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमधला अँगल, याचं युनिट एस आय सिस्टीममध्ये काय लिहितो आपण? टी रेडियन. जसं रेडियन हे काय नवीन वेगळं युनिट नाही आहे. रेडियनमध्ये आपण लेंथ, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस करत असतो, मीटर अपॉन मीटर. तसंच टी रेडियनमध्ये सुद्धा हे काही वेगळं युनिट नाही आहे, म्हणून यांना एकत्रितपणे आपण काय म्हटलं? सप्लिमेंटरी युनिट्स. हे नंतरहून 7 फंडामेंटल युनिट्स बरोबर एस आय सिस्टीममध्ये ॲड करण्यात आले. सो एस आय सिस्टीम हॅज 7 फंडामेंटल युनिट्स अँड 2 सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, या 9 युनिटच्या मदतीनं आपण फिजिक्समधल्या कुठल्याही क्वांटिटीचं युनिट, फंडामेंटलचे तर आपल्याला माहितीच आहेत, पण कुठल्याही डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट या 9 युनिटपैकी कुठल्याही एका किंवा अधिक युनिट्सवरती शेवटी काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. किंवा कुठल्याही क्वांटिटीचं युनिट या 9 युनिटच्या मदतीनं आपण तयार करू शकतो. इज इट क्लिअर? ठीक आहे, बरं. लेक्चरच्या एंडला जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट बेटा, ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आयडेंटिफाय केल्या आपण, हे युनिक आहे का? म्हणजे याच 7 फंडामेंटल क्वांटिटीजला, याच 7 क्वांटिटीजला फंडामेंटल म्हणायला पाहिजे असं गरजेचं होतं का? असं एखादं युनिवर्स असेल, इमॅजिन, की जिथे कोणीतरी माणसासारखा, माणसापेक्षा वेगळा काहीतरी जीव असेल आणि तोही फिजिक्स शिकत असेल. ओके, आणि त्याने त्याच्या फंडामेंटल क्वांटिटीज या 7 पेक्षा काहीतरी वेगळ्या बनवल्या तर चालेल का? याचं उत्तर हो असं आहे.
हे 7 फंडामेंटल क्वांटिटीचं जे आयडेंटिफिकेशन आहे या बेस्ट आहेत आपल्यासाठी असं SI सिस्टीमने ठरवलं आहे. तेही बेस्ट. त्या 7 का घेतल्या याला बरेच कारण आहेत, त्याच्यामध्ये आत्ता मी जाणार नाही. परंतु एखाद्यानं वेगळी सिस्टीम डिराईव्ह केली, ओके, म्हणजे आता आपण ती पृथ्वीवरती तरी करण्याचा सध्या तरी काही चान्स नाही, पण हे 7च क्वांटिटी फंडामेंटल घ्यायला पाहिजे, दुसऱ्या घेताच येणार नाही असं वगैरे काही नाही. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिक करंट इज चार्ज अपॉन टाईम, आपण शिकलोय बरोबर आहे. SI सिस्टीम म्हणतं की करंट फंडामेंटल आहे. सो ते म्हणतं की आता चार्ज असा कॅल्क्युलेट करा, Q इक्वल टू IT. करंट इज फंडामेंटल, त्याचं युनिट ॲम्पियर. टाईम इज फंडामेंटल, त्याचं युनिट सेकंड. आणि याला एकत्रितपणे नाव दिलंय आपण कुलोम. ओके, चार्जचं युनिट काय? कुलोम. कुलोम म्हणजेच ॲम्पियर सेकंड. पण एखादा म्हटलं नाही मला कुलोम फंडामेंटल घ्यायचं, चार्ज फंडामेंटल घ्यायचं. सो चार्ज फंडामेंटल, टाईम फंडामेंटल, त्या केसमध्ये ॲम्पियर काय होईल? डिराईव्ड होईल. अरे हो की नाही? म्हणजे जर मी चार्ज ही क्वांटिटी फंडामेंटल घेतली असती तर करंट ही क्वांटिटी काय झाली असती? डिराईव्ड. याच्या उलट आपण करतो काय? करंट फंडामेंटल घेतो म्हणून चार्ज काय होते? डिराईव्ड. बघा चॉईस अप्लाय. टाईमला तर आपण फंडामेंटल म्हटलंच होतं, तिघांमधलं रिलेशनशिप हे आहे. जर I फंडामेंटल केलं तर Q डिराईव्ड होईल, जर Q फंडामेंटल केलं तर I डिराईव्ड होईल. बरोबर आहे. काही कारणांनी SI सिस्टीमनं करंटला फंडामेंटल ठरवलं, कारण करंट ही फंडामेंटली डिफाईन करणं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्यासाठी थोडं फिजिक्स शिकावं लागेल, काय फायदे आहेत ते समजण्यासाठी. पण एका कुठल्या तरी पॅरलल युनिवर्समध्ये कोणी जर चार्जला फंडामेंटल म्हटलं असतं तर चाललं असतं का? तर याचं उत्तर हो असं आहे. काय उत्तर आहे बेटा याचं? हो. बघा आपण लेंथला फंडामेंटल म्हटलं, बरोबर आहे, आणि एरियाचं युनिट काय असतं? लेंथ स्क्वेअर, बरोबर ना? एक लक्षात घ्या, स्क्वेअरचा एरिया असला तर लेंथ इंटू रेंथ, रेक्टँगलचा एरिया असला लेंथ इंटू ब्रेडथ, पण हे फक्त नावं आहेत. ब्रेडथ ही सुद्धा एका प्रकारची लेंथच आहे. सर्कलचा एरिया असला पाय आर स्क्वेअर, पायला कुठलं युनिट नाही, आर इज अ टाईप ऑफ लेंथ, रेडियस. सो एरियाचं युनिट हे कायम काय असतं? लेंथचा स्क्वेअर. पण जर तुम्ही एरियाला फंडामेंटल म्हटलं, बरोबर आहे, म्हणजे एरियाचं काहीतरी युनिट ठरवलं तुम्ही, काय ठरवूयात? माझ्या नावाने ठरवूयात, ओके. कोणी ठरवणार नाही असं, पण सपोज एरियाचं युनिट ठरवलं आपण अमित, आणि आपण ठरवलं की हे फंडामेंटल, तर मग लेंथचं युनिट काय झालं असतं? लेंथ इज रूट ऑफ एरिया. सो रूट अमित विल बी युनिट ऑफ लेंथ. या सगळ्या डिस्कशनमध्ये मला सांगायचं एकच होतं की जी 7 फंडामेंटल क्वांटिटीजची चॉईस आहे ही काही युनिक चॉईस नाही आहे, बरोबर आहे. ही अशीच असायला पाहिजे होती, अशी गरज नाही आहे, बरोबर आहे. पण एक रूल आहे की फंडामेंटल क्वांटिटीज आपण काय ठेवतो? कमीत कमी. ओके, आणि या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण चूज केल्यात त्या सगळ्यात जास्त फायदेशीर आणि विषय सोपा करणाऱ्या आहेत. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपण ज्यावेळेस फिजिक्स शिकतोय, केमिस्ट्री शिकतोय, आपला पर्पज, सायन्सची एक डेफिनेशन अशी पण आहे, सिस्टमॅटिक स्टडी. व्हॉट इज सायन्स? सायन्स इज अ सिस्टमॅटिक स्टडी. सो विषय सोपा करणे, अभ्यास सोपा करणे हे आपलं कायमच एक उद्दिष्ट राहणार आहे. सो या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज यूज केल्यात त्याने अभ्यास सायंटिफिकली अजून चांगला होतो, सोपा होतो, बरोबर आहे. आणि त्या थेरॉटिकली पण बरोबर आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटीज या अशा चूज करणं जास्त बरोबर आहेत, म्हणून आपण त्या चूज केलेल्या आहेत. काही प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे त्या चॅप्टरमध्ये, जिथे या 7 व्यतिरिक्त काही वेगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज जर फंडामेंटल घेतल्या असत्या, वेगळ्या क्वांटिटीज जर फंडामेंटल घेतल्या असत्या तर काय झालं असतं, अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ओके, आठवण करून देईल त्यावेळेस मी तुम्हाला की मी सांगितलं होतं ही 7 फंडामेंटल क्वांटिटीजची चॉईस ही युनिक नाही. ओके, आजचं लेक्चर आहे बऱ्यापैकी इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. उद्या पुढच्या लेक्चरला या चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी घेणार आहे, तो म्हणजे फिजिकल क्वांटिटीजची जन्मकुंडली, अर्थात डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके बेटा, हा सगळ्यात मेन पार्ट आहे. याच्यावरती 4 मार्कांचं क्वेश्चन जेईला
1 मार्काचं क्वेश्चन सी ई टीला, 4 मार्कांचं क्वेश्चन नीटला फिक्स्ड विचारलं जाणार आहे. ओके, सो गोइंग टू बी वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर रादर पुढचे 2-3 लेक्चर आपण डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज या विषयावरती घेणार आहोत. ओके.